महायुतीचा तिढा आता अमित शहांच्या दरबारी पोहोचलाय। जवळपास 25 मिनिटं बंद दाराआड दोघांमध्ये चर्चाही झाली आहे। तर महायुतीच्या वादावर लवकरच मार्ग काढण्याची विनंती केल्याची माहिती देखील सूत्रांकडून कळतेय। महायुतीच्या घटक पक्षाच्या वादाचा फायदा विरोधकांना मिळू नये यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी अमित शहा यांच्याकडे करण्यात आली, अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळतेय। तर महायुतीची प्रतिमा मलिन करण्याचं कारस्थान रचलं जात आहे। लवकरच महायुतीच्या घटक पक्षांची देखील बैठक होण्याची शक्यता आहे। वादग्रस्त मंत्र्यांबाबत देखील बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि दिल्ली दौऱ्यावर त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे। भेटीमध्ये नेमक्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते। तर महायुतीमध्ये जे अंतर्गत वाद सुरू आहेत त्या वादावर लवकरच तोडगा काढण्याची विनंती केल्याची देखील माहिती मिळते। तर महायुतीच्या घटक पक्षाच्या वादाचा फायदा विरोधकांना मिळू नये यासाठी अमित शहा यांना हस्तक्षेप करण्याची देखील मागणी करण्यात आलेली आहे। तर महायुतीची प्रतिमा मलिन करण्याचं एक कारस्थान रचलं जात आहे आणि त्यामुळेच लवकरच महायुतीतले अंतर्गत वाद मिटवावे अशी देखील विनंती गृहमंत्र्यांकडे करण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळते। लवकरच महायुतीच्या घटक पक्षांची देखील या संदर्भामध्ये एक बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर काही वादग्रस्त मंत्र्यांबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते। अनेक वादग्रस्त मंत्री आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये देखील आहेत, त्यांच्यावर काय कारवाई होणार हा प्रश्न वारंवार जनतेकडून विचारला जात होता। कारण अजितदादांनी त्यांच्या मंत्र्यांवर कारवाई केलेली असल्यावर आता शिंदे गटातील जे वादग्रस्त मंत्री आहेत त्यांच्यावर कारवाई होणार का हा प्रश्न होता। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं या वादग्रस्त मंत्र्यांसंदर्भात काय चर्चा झाली आहे हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे। याच संदर्भात सगळी माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, गृहमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बऱ्याच विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते, काय सांगशील? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने माहिती मिळते साधारणतः की याच्यामध्ये जर बघितलं आपण तर या सगळ्या घडामोडीमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे की साधारणतः जी माहिती मिळते की एकतर ही जी बैठक झाली आहे या बैठकीमध्ये एकतर जो महायुतीचा जो तिढा आहे तो तिढा सोडवण्याचा प्रयत्न झाला होता आणि सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते की साधारणतः ज्या वादग्रस्त मुद्दे आहेत महायुतीच्या संदर्भातले त्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे। एकमेकांच्या विरुद्ध जी कुरघोडी सुरू आहे ती देखील सोडवण्याची माहिती करण्यात आली होती। या सगळ्या माहितीवर अत्यंत महत्त्वाचं ठरतंय की साधारणतः ही जी बैठक जी आहे साधारणतः 20 ते 25 मिनिटे सुरू झाल्याची माहिती आलेली आहे आणि या सगळ्या मुद्द्यांवरती हे अत्यंत महत्त्वाचं आहे की खास करून या सगळ्या महायुतीतल्या घटक पक्षांची बैठक घेऊन लवकरात लवकर या संदर्भात जर बघितलं आपण तर हा प्रश्न कसा निकाली काढता येईल यावरती चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। स्टुडिओ निश्चितच प्रशांत, तर अतिशय महत्त्वाची ही बैठक गृहमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पार पडलेली आहे। प्रशांत, वादग्रस्त मंत्र्यांबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती येते आणि शिंदे त्यांच्या वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करणार का हा प्रश्न वारंवार विरोधकांकडून उपस्थित केला गेला होता। त्या संदर्भात काय नेमकी माहिती आहे? महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात जी चर्चा झालेली आहे या चर्चेमध्ये जर बघितलं आपण तर एकीकडे यामध्ये जर बघितलं आपण तर साधारणतः यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे असणार आहे। एक तर की जे वादग्रस्त मंत्री होते खास करून शिवसेनेचे एकीकडे ज्या पद्धतीची कारवाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांवरती करण्यात आली, मंत्र्यांवरती करण्यात त्यांचे खात्याबद्दल करण्यात आले। आता शिवसेनेच्या मंत्र्यांची वेळ आहे अशा प्रकारची माहिती पुढे आली, त्याच्या प्रकारचं चर्चा केली जाते आणि कटक कारस्थान महायुतीच्या संदर्भात रचलं जातं अशा प्रकारची माहिती पुढे आली होती। त्याच्या आधारावरती या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। ही बंद दाराआड साधारणतः 25 मिनिटं ही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। स्टुडिओ प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बऱ्याच वेळ चर्चा केलेली आहे। आता या चर्चेमधून नेमके काय गोष्टी बाहेर येतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे।